संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आजीवन अध्ययन व विस्तार जनसंपर्क विभागाच्या वतीने दिनांक 15 जानेवारीला एक दिवसीय पत्रकार कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं। पत्रकार कार्यशाळेची सुरुवात विद्यापीठ गीताने करण्यात आली। कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरू डॉक्टर मुरलीधर चांदेकर, प्रमुख अतिथी डॉक्टर दिनेश सूर्यवंशी, राधाकृष्ण मुडी, विजय सातोकर तसेच विदर्भ मतदारचे संपादक दिलीप एडतकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचं पूजन व हारार्पण केल्या गेलं। मान्यवरांचं स्वागत पुस्तक देऊन केल्या गेलं। दैनिक विदर्भ मतदारचे संपादक दिलीप एडतकर यांनी पत्रकाराची व्याख्या व लक्षण स्पष्ट करताना सांगितलं की पत्रकाराने कुणा विशिष्ट पक्षापुरतं मर्यादित न राहता त्याने सर्वसमावेशक कार्य करावे व पत्रकारिता करीत असताना नैतिक मूल्याची पालन करावं। आणि आजकाल झालं काय की क्षेत्र कोणतेही असो, अभिरूपता हे आमचं वैशिष्ट्य झालेलं आहे। न्याय दिल्यासारखं वाटणं हे जास्त महत्वाचं आहे न्याय दिल्यापेक्षा। न्याय काय कोणतं क्षेत्र जे आहे हे अभिरूपता आलेली आहे। राजकारण असो, समाजकारण असो, वेगळीपणा आणि मुखवट्यांचा बाजार झालेला आहे। आणि मग हे मुखवटे जेव्हा टरा फाडल्या जातात पत्रकारांच्या माध्यमातून, तेव्हा कुठेतरी कळ निघते। अशा परिस्थितीमध्ये पत्रकारांचं नेमकं काय कर्तव्य आहे? तिथले मंत्री होते, त्यांचं म्हणणं होतं की पत्रकार तुम्ही कोणाचंच होऊ शकत नाही। पत्रकारांनी खरंच कोणाचं व्हावं का? पत्रकारांनी कोणाचं होणं म्हणजे कुणाचंही न होणं म्हणजे खऱ्या अर्थानं होणं आणि अस्तित्व राखणं। खऱ्या पत्रकाराचं लक्षणच ते आहे की तो कुणाचाच होऊ नये, तरच तो समाजाचा होईल, तुमचा होईल। आणि नेमकं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की पत्रकारिता करताना नेमकं आपण पत्रकारिता का करायची, कशासाठी करायची? पोटा पाण्यासाठी करावयाची पत्रकारिता जी आहे ती स्वाभाविक आहे। पण ते करत असताना जी नैतिक मूल्य जी आपल्याला पाळावी लागतात, सांभाळावी लागतात, ही जर आपण नाही सांभाळली तर पत्रकारात आणि पुढाऱ्यांमध्ये काही फरक राहणार नाही। कोणतंही वृत्तपत्र लहान असो वा मोठे, लहानशा ठिणगीनेही मोठी आग ज्वलंत होते, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं असं पुढे बोलताना त्यांनी सांगितलं। असे पत्रकार म्हणून जगत असताना अनेकदा न्यूनगंडाचं सावट आपल्यावर येतं। आपल्यापेक्षा कोणी मोठा आहे म्हणून आपण छोटे आहोत असं समजणारा माणूस खऱ्या अर्थानं छोटा असतो। त्यामुळे वृत्तपत्र छोटं असो मोठं असो, पण गाव जाळायला मशालांची संख्या त्याची गरज नसते। एक ठिणगी गाव जाळू शकते। त्यामुळे तुम्ही स्वतः ठिणगी आहात हे बाणवा स्वतःमध्ये, आणि ही ठिणगी गाव जाळायला नाही तर कुणाची तरी भाकर त्या ठिणगीवर त्या आगीतून झाली पाहिजे। आपल्या उपजीविकेसोबत कुठेतरी ज्या समाजाला आपण हे देणे लागतो ते आपण दिलं पाहिजे। त्याचे अनेक पत्रकार आपण पाहतो
आपल्या पत्रकारितेतून निश्चितपणे चांगल्या गोष्टी साधण्यासाठी आपली पत्रकारिता असावी हे एवढं जरी आपण मानवलं आणि पत्रकारिता करताना तेच की स्वतः आपण हिंदी आहोत, आपलं वृत्तपत्र असेल, आपल्यापेक्षा मोठे पत्रकार असतील, ते मोठे आहेत म्हणून आपण छोटे आहोत असं मुळीच न मानता ही वाटचाल आपल्याला करायची आहे. राष्ट्र निर्मितीमध्ये अमरावती शहराचा खूप मोलाचा वाटा आहे. थोर संत समाज सुधारकांच्या कार्याने हे अमरावती शहर नावाजलेले आहे. विदेशातून अमरावती विद्यापीठात शिक्षणाकरिता येणाऱ्या विद्यार्थ्यांना कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या कार्य व कर्तृत्वाचं ज्ञान असणे गरजेचं आहे, असं मत IIMC विद्यापीठाचे संचालक विजय सातोकार यांनी व्यक्त केलं. मेरे जो विद्यार्थी आते हैं उनको विद्यापीठ से कोई आके गाडगे बाबा के बारे में कुछ बताए. ये विद्यापीठ गाडगे बाबा के नाम पे है. ये गाडगे बाबा क्या थे, उनका काम क्या था, ये अमरावती में भी कितने लोगों को मालूम है, बेशक है, शायद मालूम होगा, अच्छी बात है. खास करके कम्युनिकेशन के फील्ड में, इन द फील्ड ऑफ कम्युनिकेशन the role of गाडगे बाबा, how many of us, कितने लोकांना आपल्याला माहिती आहे, किती, how many of us, कितने लोग हम जानते हैं. सर जब इनको शायद डेंगू कहा जाता था, तब गाडगे बाबा, ये एक शहर ऐसा है जिसने देश को प्रेसिडेंट दिए प्रधानमंत्री पाटिल. ये एक शहर है जिसमें बड़े बड़े लोग, रामराव देशमुख, बैरिस्टर रामराव देशमुख, कितने नाम लोग, पूरा कार्यशाला करके उसी में चला जाएगा, अगर नाम मैं गिनते रहूंगा कितने कितने रत्न दिए हैं अमरावती में. नागोकर साहब, तनेजा सर, पत्रकारों को एक चीज मैं करना चाहूंगा, देश बड़ा क्यों होता है, शहर बड़ा क्यों होता है. रत्न साहब ने कहा कि न्यूज क्या बनती है. जापान बड़ा क्यों हुआ, सेकेंड वर्ल्ड वॉर के बाद में जो देश खत्म हो चुका, हर एक नागरिक ने उसमें पत्रकार भी आए. ये जरूर ठान लिया कि मुझे मेरे देश को बड़ा करना. शहर बड़ा क्यों बनता है, हम लोग बड़ा बनाते हैं, जो मैंने जापान के बारे में कहा. या मागण्या पण आल्याशिवाय अमरावतीची किंमत आपण वाढवू शकणार नाही. अमरावतीची किंमत वाढवण्यासाठी आपली when we show the university's greatness, yes, faults, yes, everybody makes faults. विद्यापीठ पाहताना पत्रकारांनी विद्यापीठाचे कार्य कसे चालते, विद्यापीठातील निर्णयाची पार्श्वभूमी समजावून घेणं गरजेचं आहे, असं मत माहिती उपसंचालक माहिती व जनसंपर्क विभागाचे राधाकृष्ण मुडी यांनी व्यक्त केलं. माझी अशी समजूत आहे की विद्यापीठ काय आहे, ते कोणत्या नियमानं चालतं, त्याचे कायदे काय आहेत, विद्यापीठाचे संलग्नित महाविद्यालय म्हणजे काय, त्यांचं आणि विद्यापीठाचं नातं काय आहे, या सगळ्या गोष्टी विद्यापीठ बीट पाहणाऱ्या पत्रकारांना कळायला हव्यात आणि त्या दृष्टीनं ही कार्यशाळा फार मोलाची. आपलीही म्हणजे विद्यापीठाची ही जबाबदारी आहे आणि पत्रकारांची ही जबाबदारी आहे की जे काही घडत आहे त्याच्या बाबतीत वस्तुस्थिती दर्शक लिहिणं. माझी समजूत नव्हे तर माझी खात्री आहे की कुलगुरू महोदयांना वर्तमानपत्रातनं विद्यापीठावर टीका येऊ नये असं मुळीच अभिप्रेत नाही. पण जे चांगलं घडतं तसं सातोकर सर म्हणाले तसं की जे चांगलं घडतं त्यालाही प्रसिद्धी मिळणं गरजेचं आहे. माझी तक्रार ही आहे की खरोखरच एखादी इन्स्टिट्यूट रन करणं, एखादी संस्था चालवणं ही फार सोपी गोष्ट नाही. आणि पत्रकारांना तर माझी विनंती आहे की व्यक्ती आणि संस्था याच्यामध्ये फरक करता आला पाहिजे. राधाकृष्ण मुळे यांच्यावर तुम्ही जरूर टीका करा, पण ते जे खात्याचे प्रतिनिधी त्या खात्यावर टीका करताना त्या खात्यातलं काम समजावून घ्या. आणि वर्तमानपत्रामधनं व्यक्तीप्रमाणे संस्थेची ही प्रतिमा निर्माण होत असते, म्हणून संस्थेच्या प्रतिमेला जपणं
ही कोणा एका कुलगुरूची, कोणा एका रजिस्ट्रारची, कोणा एका विद्वत परिषदेची जबाबदारी नाही, ती समाजाची जबाबदारी आहे. संस्था समाजाने निर्माण केल्या, तर आपली, म्हणजे मी मराठवाड्यातला आहे आणि मराठवाडा आणि विदर्भ यांची या बाबतीत एक जबाबदारी आहे. पत्रकारांनी हे तर भान जपलंच पाहिजे की आपण जेव्हा लिहितो तेव्हा त्या लिहिण्यातनं ज्याबद्दल लिहितो त्याच्या बाबतीतली केवळ प्रतिमा आपण निर्माण करत नाही, तर आपण त्या संस्थेबद्दलचं जनमत तयार करत असतो. आणि दॅट इज व्हॉट डेमोक्रेसी इज ऑल अबाउट. लोकशाही ही इन्फॉर्म पब्लिक ओपिनियन वर चालते, हे अगदी सत्य आहे की अत्यंत चांगल्या माध्यमातून तयार होणाऱ्या जनमतावर लोकशाही चालत असते. आणि आपण जर जनमत तयार करत असू, आपल्या बातमीमुळं, आपल्या लिखाणामुळं जर जनमत तयार होणार असेल, तर आपलं लिखाण तेवढं गांभीर्य असलेलं, तेवढं माहितीपूर्ण असायला हवं. की संस्थेमध्ये जर काही चुकीचं चाललं असेल तर त्यावर प्रकाश टाकू नये. ते बिलकुल टाकावा, ते पत्रकाराचं कामच आहे. आणि ते टाकू नका हे सांगण्याचा अधिकार ना मला आहे ना व्यासपीठावर बसलेल्या कोणाला आहे, कारण तो तुमचा घटनादत्त अधिकार. पण हे सगळं करत असताना आपण विद्यापीठाशी निगडीत आणि कुठल्याही संस्थेशी निगडीत सकारात्मक बाजू सुद्धा काही मांडल्या पाहिजेत असं मला वाटतं. आपण अनेक देशामध्ये पाहतो की सत्ता भ्रष्ट करते, तर निरंकुश सत्ता ही निरंकुश भ्रष्टाचारात जन्म देते, असे मत दिनेश सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. मुळात विद्यापीठाचं कामकाज जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत पत्रकार हा IQ माहितीवरच अवलंबून राहील. जोपर्यंत त्या कायद्याच्या त्या पुस्तकामध्ये, आणि आता ठीक आहे इंग्रजीने लक्षात घेणार एकदम एखादा व्यक्ती येऊ शकते, पण नसेल तर मराठी पण आहे, मराठी आवृत्ती पण त्याची आहे. इथं बसलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना पण विनंती करणार आहे, या कायद्याचं मुळात वैशिष्ट्यच हे आहे की जे पूर्वी म्हटलं जात होतं की कायदा हा किंवा एकूणच शिक्षण व्यवस्था ही विद्यार्थी केंद्रित असावी असं जे म्हणलं जात होतं, पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हा 2016 साली आलेला कायदा हा विद्यार्थ्यांच्या अवतीभोवतीच फिरत नाहीये, तो विद्यार्थ्यांच्या सहभागाने विकसित झालेला हा कायदा आहे. की कधी पण, आणि मग आपण अनेक देशांमध्ये पाहिलं, अनेक सत्तांबद्दल पाहतो, पॉवर करप्ट्स ॲब्सोल्यूट, पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली. सत्ता ही भ्रष्ट करते आणि निरंकुश सत्ता ही निरंकुश भ्रष्टाचाराला जन्म देते. आणि म्हणून या कायद्यामध्ये इतके चेक अँड बॅलन्सेस आहेत, इतके चेक अँड बॅलन्सेस आहेत की त्याचा उपयोग समाजाने पण करायचा आहे, विद्यार्थ्यांनी पण करायचा आहे, पत्रकारितेने पण करायचा आहे, अथॉरिटीजनी पण करायचा आहे, सगळ्यांनी करायचं आहे. कधीतरी नुसतं आम्ही बोलत होतो इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन पाहिजे, इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन पाहिजे, की इथून निघालेला मुलगा, मी तर कौतुक करत या सगळ्या कायद्याचं की त्यांनी पहिल्यांदा असं सांगितलं गेलं. आर्ट्सला कोणी इमॅजिन केलं होतं, कोणी काही कल्पना करू शकते की आर्ट्सचा विद्यार्थी सुद्धा इंडस्ट्रीमध्ये जाऊ शकतो? तुम्हाला सायन्स, टेक्नॉलॉजी, कॉमर्स, बाकी काय विषय असतील ते, पण आर्ट्सचा विद्यार्थी, त्याला एवढी व्हर्टिकल मोबिलिटी दिलेली आहे की आज आपल्याला विद्यार्थी जो आर्ट्सचे विषय घेऊन शिकणार आहे, पण त्याला अवेअर कोण करेल, त्याला ज्ञान कोण देईल, हा खऱ्या अर्थाने प्रश्न आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हा खूप चांगल्या पद्धतीनं आलेला आजच्या कार्यशाळेचा विषय आहे. पत्रकार तसेच वार्ताहरांनी स्वतःचे दायित्व लक्षात घेऊन बातमीच्या होणाऱ्या प्रभावांना समजून घेणं गरजेचं आहे, असं मत विद्यापीठाचे कुलगुरू यांनी व्यक्त केलं. तो मैं कहता हूं कि जहां जहां क्षेत्र बदलकर नए नए दायित्व आएंगे वो सीखने की अपॉर्चुनिटी हमको आएगी, उस तरफ भी हम ध्यान देते हैं. तो पत्रकारों को तो कितना करियर है, कितना भविष्य है. आज तो सबसे ताकतवर घटक पत्रकार है समाज में, उसी की चर्चा होती है. तो मुझे ऐसा लगता है कि वो अपने पेशा की ताकत को ध्यान में रखकर केवल अपना कार्यक्षेत्र भले ही औपचारिक रूप से सीमित मात्रा में आपको प्रदान किया गया होगा, लेकिन आपके करियर के और व्यक्तित्व की दृष्टि से वह कार्यक्षेत्र कभी सीमित नहीं हो सकता. वह अध्ययन की दृष्टि से असीमित ही है. ऐसे उसका एक असीमित कार्यक्षेत्र ध्यान में रखते हुए एक पॉजिटिविटी पत्रकारिता हम कैसे प्रस्थापित करेंगे, ऐसा संकल्प आज इस कार्यशाला में आप लोग करेंगे. आपने, हम भी
सब लोग करेंगे, इस प्रकार की अपेक्षा करता हूँ। पत्रकार कार्यशाळेच्या प्रथम सत्रात डॉक्टर दीपक धोटे यांनी विद्यापीठ कायदा शैक्षणिक विकास विद्यार्थ्यांना समजावून सांगितला। राज्य सरकारला या राज्यामध्ये प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आणायच्या होत्या, म्हणून या सार्वजनिक विद्यापीठांना पब्लिक युनिव्हर्सिटी ऍक्ट असं नाव देणं त्यांना बंधनकारक होतं। तर या ठिकाणी मग आपली ही सार्वजनिक विद्यापीठं जिथं सर्वसामान्यांना कमी पैशात शिक्षण मिळू शकते, याच्या तोडीला उद्या जर प्रायव्हेट विद्यापीठं राज्यामध्ये उभी होत आहेत आणि होत आहेत, ती पुण्यात तर भरमसाठ झालेली आहे। आता सिम्बॉयसिस असेल, MIT असेल, अनेक विद्यापीठं आता निर्माण झालेली आहेत। तर त्या विद्यापीठामध्ये जर त्याची कॅपॅसिटी असेल स्टुडंटची, तर त्या विद्यापीठामध्ये तो प्रवेश घेऊ शकेल आणि निश्चितपणे या विद्यापीठामध्ये शिक्षण घेणाऱ्याची संख्या मग जसं मराठी शाळांचं झालं तशा प्रकारचं होऊ शकतो। आणि म्हणून हे चॅलेंज काय, तर वी हॅव दॅट रिस्पॉन्सिबिलिटी टू मेंटेन दॅट क्वालिटी ऑफ एज्युकेशन इन दिस युनिव्हर्सिटी। आम्ही जर क्वालिटी ऑफ एज्युकेशन देऊ शकलो, क्वालिटी ऑफ ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट प्रोड्यूस करू शकलो, तरच आमची ही व्यवस्था कायम राहण्याची शक्यता आहे। अदरवाईज ही व्यवस्था मोडकळीस आल्याशिवाय राहणार नाही। तर विद्यापीठ कायदा 1994 किंवा विद्यापीठ कायदा 2016 याच्यामध्ये खूप फरक नाही। त्याही विद्यापीठ कायदा 16 प्रकरणं होती, याही विद्यापीठ कायदा 16 प्रकरणं आहे। थोडक्यात जर मी भरावर 16 प्रकरणांची नाव सांगितली तर ती तुम्ही थोडंसं त्याची नोंद घ्या, म्हणजे थोडंसं लक्षात येईल की पहिलं प्रकरण प्रिलिमिनरी म्हणजे प्रस्तावनेच्या स्वरूपात आहे आणि त्याच्यामधलं महत्त्वाचं वाक्य जे आहे ते एक आहे की द युनिव्हर्सिटी इज ओपन फॉर ऑल इररेस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट, क्रीड, रिलीजन। इट इज ओपन फॉर ऑल, हे महत्त्वाचं वाक्य आहे। म्हणजे सर्वांसाठी हे खुलं आहे, इथे कोणता जातीभेद किंवा गरीब श्रीमंत अशा प्रकारचा भेद नाही, हे सर्वांसाठी ओपन आहे, अशा प्रकारची त्याच्यामध्ये प्रस्तावना दिलेली आहे। त्यानंतर पब्लिक युनिव्हर्सिटी म्हणजे काय असं दुसऱ्या प्रकरणात सांगितलेलं आहे। तिसऱ्या आणि चौथ्या प्रकरणात ऑफिसर्स ऑफ द युनिव्हर्सिटी कोण असतील आणि ऑथॉरिटीज ऑफ द युनिव्हर्सिटी कोण असतील हे सांगितलेलं आहे। आता हे अधिकारी आणि अधिकार मंडळ म्हणजे ऑफिसर्स अँड ऑथॉरिटी हे दोन महत्वाचे असे प्रकरण आहेत की ज्या माध्यमातून खऱ्या अर्थानं विद्यापीठाचं हे परिचालन होतं आणि ज्याच्यातून अनेक विकासात्मक निर्णय होऊ शकतात आणि त्याच्यावर आपल्याला मग सविस्तरपणे डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने चर्चा करायची आहे। समारोपीय कार्यक्रमात हर्षवर्धन पवार जिल्हा माहिती अधिकारी यांनी सांगितले की विद्यापीठ हे पत्रकारितेतील स्वतंत्र बीट आहे। विद्यापीठ संस्थेविषयी संपूर्ण माहिती प्राप्त करून घेणं हेही गरजेचं असतं। विद्यापीठ हे वृत्तपत्रातले स्वतंत्र बीट आहे एज्युकेशन हे, आणि या बीटचं वार्तांकन करताना आपल्याला विद्यापीठ या संस्थेविषयी सगळी माहिती प्राप्त करून घेणं हे फार आवश्यक असतं। विद्यापीठ कायदा काय आहे, शैक्षणिक विकास कसा होतो आणि विद्यापीठाची धोरणं काय आहेत याविषयी सखोल ज्यावेळी आपल्याला लिहिता येईल, त्याचं विश्लेषण करता येईल, अनालिसिस करता येईल, त्याच वेळेस आपल्याला ह्या संस्थेविषयी संस्थेचा आवाका करू शकेल। एका सेमिस्टरमध्ये जवळजवळ 500-700 परीक्षा ही संस्था घेते। याचं वार्तांकन करणं हे बरोबरच नसतं, ते खूप खोलात जाऊन एखादं बीट आपलं तयार होतं। पत्रकारिता म्हणजे काय, बातमी म्हणजे काय याबाबत दैनिक अमरावती मंडल दैनिक मातृभूमीचे संपादक अनिल अग्रवाल यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केलं। पत्रकारिता ही सकारात्मक आणि नकारात्मक नसतेच। पत्रकारिता ही फक्त पत्रकारिता असते। पत्रकारिता म्हणजे न्यूज म्हणजे तेच नॉर्थ, ईस्ट, वेस्ट, साऊथ। आणि पत्रकार म्हणजे कोण, हा पोस्टमॅन। पत्रकार म्हणजे साधा सुद्धा पोस्टमॅन, ते मजकूर घेणे आणि लिफाफ्यावर जे लिहिलं आहे त्या लिफाफ्यापर्यंत पोहोचून देणे। आता त्याच्यात सकारात्मक काय नकारात्मक काय मला 30 वर्षात आतापर्यंत समजलं नाही। एखाद्या मर्डरची बातमी जर आपण सकारात्मक लिहायला बसलो तर ते कशी लिहिल्या जाईल। म्हणून मित्र हो, पत्रकारिता ही फक्त पत्रकारिता असते, त्याच्यात सकारात्मक नकारात्मक गुण नसतेच। जेव्हा सकारात्मक आणि नकारात्मक व्यू येण्याच्या गोष्टी सुरू झाल्या याचा अर्थ पत्रकारितेमध्ये कुठेतरी आपली दखलंदाजी सुरू झाली। आपलं पान, संपादकाचं पान हा संपादकीय पान असते,
उरलेल्या कोणत्याही वृत्तपत्राच्या कोणत्याही क्षेत्रावर, कोणत्याही जागेवर, कोणत्याही पानावर आपलं स्वतःचं वर्चस्व नसतेच. बातमी लिहित असताना जे आपल्याला समोर दिसते ते लिहिणं हे पत्रकाराचं पहिलं गुणधर्म आहे. आणि त्याच्यात ट्विस्ट करणे, आपल्याला सकारात्मकच बातमी लिहायची आहे, ती खऱ्या अर्थानं मला असं वाटते खरी पत्रकारिता नव्हे. 2 बातम्या तुम्हाला लिहिणं आलं, आणखी 4 विषय आहेत, त्यातले 2 महत्वाचे आहे. आपलं शहर छोटं मेट्रोपॉलिटन सिटी आहे, त्याच्यात महापालिकेचं बजेटची बातमी, आणि दुसरं विद्यापीठाचा पदवीदान समारंभ. तुम्ही लिहून काढल्यानंतर नांदुरकर साहेबांच्या बातमीसोबत त्याला मिळवा. 60% समजा मॅच झाली बातमी, तर तुम्ही समजा तुम्हाला पत्रकारिता आहे. इथून तुम्ही कुठेही जा, पूर्ण भारतातले लोक पुढे आले इथे IIM मध्ये, तुम्ही कुठेही गेला IIMC मध्ये आलेले आहे. IIMC मध्ये आल्यानंतर इथून तुम्ही समजा पुण्याला गेलं, तिथल्या विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाची बातमी करा, तिथल्या कॉर्पोरेशनच्या बजेटची बातमी करा, ते तुम्हाला लिहिता येते का बघा. ज्याला दिसेल तिथे तो बातमी कव्हर करते. म्हणून बीट पर्यंत मर्यादित न राहता, त्या दिवशी मी शिवाजीच्या कार्यक्रमात म्हटलं होतं, पुस्तकांमधनं पत्रकारिता शिकता येत नाही. जोपर्यंत तुम्ही समुद्रात उडी मारत नाही तोपर्यंत पत्रकारिता शिकणे अशक्य आहे. डॉक्टर प्रफुल्ल गवई यांनी प्रमुख अतिथी म्हणून आपल्या भाषणातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूल्यवान पत्रकारितेतील योगदानाबद्दल आपले मत व्यक्त केले. माणसापर्यंत पोहोचण्याचं काम केलं ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक उत्कृष्ट पत्रकार या देशाने नाकारले. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकार का ठरले? जर तुम्हाला उत्कृष्ट पत्रकार व्हायचं असेल तर बाबासाहेबांना तुम्ही वाचलं. बाबासाहेबांचं एक पाक्षिक असेल, तुम्ही विचार करा. बाबासाहेबांचं पहिलं पाक्षिक मूकनायक. मूक लोकांचं नायक होण्याचं काम, इतकी ताकद पत्रकारितेमध्ये. बाबासाहेब ते झाले, मूक लोकांचे नायक झाले, मूकनायक नावाचं पाक्षिक सुरू केलं. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. दुसरं पाक्षिक बाबासाहेबांनी सुरू केलं, बहिष्कृत भारत. ज्या भारत देशामध्ये व्यवस्थेने काही लोकांना बहिष्कृत केलं, त्यांना व्यवस्थेमध्ये आणण्याचं काम, त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम बाबासाहेबांनी केलं बहिष्कृत भारताच्या माध्यमातून. तिसरं पाक्षिक बाबासाहेबांनी सुरू केलं, जनता पाक्षिक. म्हणजे लोकांच्या प्रती आपण केलं. नाव पाक्षिक सुंदर आहे, जनता, जनतेचं पाक्षिक, जनतेचं पत्र, जनतेच लेखणीसाठी बाबासाहेब अविरत झटले. चौथं बाबासाहेबांनी पाक्षिक सुरू केलं, प्रबुद्ध भारत. म्हणजे या देशामध्ये, या जगामध्ये बाबा तथागत गौतम बुद्धांनी जो शांतीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला, तळागाळापर्यंत पोहोचवला, मुख्यांना जागा करण्याचं काम केलं, जनतेला हिताचं काम केलं, बहिष्कृत लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केलं, त्या सगळ्या लोकांना एकत्र आणून प्रबुद्ध भारत म्हणजे शांततेचा संदेश आज जे दिसतात तुम्हाला तिकडे सगळ्या, या सगळ्याचं विडंबन थांबवण्यासाठी बाबासाहेबांना लेखणी जुळवली, ते म्हणजे पाक्षिक. आणि तशी पत्रकारिता बाबासाहेबांनी केली. म्हणून बाबासाहेब बेस्ट पत्रकार या जगातले ठरले आहेत, त्यांनाही व्यवस्थेने नाकारलं. जर आपल्याला पत्रकार काय असावा ही ताकद जर तुम्हाला अवलंब करायची असेल तर बाबासाहेबांचे पाक्षिक तुम्ही वाचले. पत्रकारिता करताना पत्रकारांचा बातमीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असावा याबद्दलही त्यांनी बोलताना सांगितलं. पत्रकारिता खरंच एक पवित्र कार्य आहे. जसं एज्युकेशन हे नोबल फील्ड आहे, तसंच पत्रकारिता पण आहे. आणि सगळ्यांना माहित आहे की पत्रकारिता हा चौथा स्तंभ आहे, लोकशाहीचा चौथा स्तंभ. पहिल्या 3 स्तंभांकडे लक्ष ठेवण्यासाठी हा पत्रकारिता एक स्तंभ आहे. आता याचा उपयोग आपण कसा करायचा हा आपल्याला ठरवायचा आहे. जसं अनिल अग्रवाल सरांनी सांगितलं की सकारात्मक किंवा नकारात्मक पत्रकारिता नसते. नक्कीच ती नसते. ती प्रामाणिक असली पाहिजे, बस त्याचा एकच उद्देश आहे. आणि प्रामाणिक पत्रकारिता ही आपल्याला नेहमीच सकारात्मक पत्रकारितेकडे घेऊन येते. ती आता त्याच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन असला पाहिजे. जसं सगळ्यांना माहिती आहे की ग्लास अर्धा भरला असला तर अर्धा भरला आहे किंवा अर्धा खाली आहे. आता याच्यात एक अर्ध सकारात्मक आहे, अर्ध नकारात्मक आहे. तसाच हा पण दृष्टिकोन आहे. खुनाची बातमी असो, अजून कशाची वाईट बातमी असो, तिच्याकडे आपण कशा पद्धतीने पाहतो त्याचा दृष्टिकोन जसा असेल तसा त्याबद्दल बोलल्या जाते.
एक दिवसीय पत्रकारिता कार्यशाळा कार्यक्रमाचं प्रास्ताविक डॉक्टर श्रीकांत पाटील यांनी केले, तर संचलन डॉक्टर विलास नांदुरकर यांनी केले। या कार्यशाळेत तक्षशिला महाविद्यालय, शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय तसेच IIMCच्या पत्रकारिता व जनसंवाद विभागाचे विद्यार्थ्यांसह विविध प्रिंट मीडिया तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार व वार्ताहर प्रामुख्याने उपस्थित होते। विदर्भ न्यूज करिता अमरावती येथून जितेंद्र कांबळे।